नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा असणार आहे. कारण एजंटची दोन्ही मनं त्यांच्याशी बोलायला आलेली आहेत. एक मन अभिराम म्हणून त्यांच्याशी बोलत आहे, तर दुसरं मन एजे बिझनेसमन एजे म्हणून त्यांच्याशी बोलत आहे. तर त्यांचं दुसरं मन जे आहे, बिझनेसमन एजे जे आहेत, ते म्हणत असतात की तुला माहिती आहे का, तुला या फील्डमध्ये येण्यासाठी तू कसं काय आलास, म्हणजे कोणामुळे तू येऊ शकला. आज तू एवढा चांगला शेफ बनलेला आहे, तुझं एवढं छान म्हणजे बिझनेस चालू आहे, तो कोणामुळे झालेला आहे. कारण तुला ही आयडिया अंतराने दिलेली होती. आणि मग त्याला आठवत असतं, प्रेमात पडल्यानंतर इकडे अंतरा म्हणालेली असते की ज्या व्यक्तीला कोणत्या पदार्थामध्ये किती प्रमाणात पदार्थ टाकले पाहिजेत, एखाद्या पदार्थामध्ये मटेरियल कसं वापरलं पाहिजे, या गोष्टी कळतात, ती व्यक्ती चांगली शेफ बनू शकते. एजेंना ते आठवतं. त्यानंतर इकडे अभिराम म्हणून एक जण बोलत असतो. तो म्हणत असतो, लीला वेगळी आहे, मान्य आहे मला, पण तीही तेवढीच आहे. आणि प्रत्येक वेळेसच माणूस परफेक्ट आहे म्हणूनच तो माणूस असतो असं नाही. इम्परफेक्ट माणसंही माणूसच असतात ना, असं तिथं बोललं जात असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा एजंटना आठवत असतं की लीला दहीहंडीच्या दिवशी कशा पद्धतीनं वागली होती. दहीहंडी खेळायला ती गेलेली होती, त्याचबरोबर ती पडणार असती तेव्हा एजंटने जीव वाचवलेला असतो. त्याचबरोबर इकडे एजंटना अभिराम सांगत असतो की कसं आहे माहिती आहे का, काहीही असला तरी तुला ज्या पद्धतीनं तिनं ॲक्सेप्ट केलेलं आहे ती गोष्ट ही तेवढीच मोठी आहे, असं अभिराम इकडे एजंटना सांगत असतो. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडत असतात. आणि एजे मात्र विचार करू लागलेले असतात की हे सगळं काय चाललेलं आहे. एजंटना प्रश्न पडलेला असतो. त्यावेळेस दिवाळीच्या दिवशीही एजंटच्या समोरच लीलाने जीव वाचवलेला असतो. कारण तिथे आग लागलेली असते आणि लीला धावत जाते, स्वतःच्या जीवाची पर्वाही ती करत नाही. एजे आणि लीला या दोघांनी एकत्र केलेली पूजा, लीलाबरोबरचे बरेचसे क्षण त्यांना आठवत असतात. आणि त्यांना जाणीव होत असते की आपण लीलाच्या प्रेमात पडलेलो आहोत. आणि मग एक मन म्हणत असतं की बघ, म्हणजे ती परफेक्ट नाही आहे तुझ्यासाठी, काही झालं तरी तू परफेक्ट असा बिझनेसमन आहे. मग एजंटना आठवतं की लीलाने तिच्या प्रेमाची कबुली त्यांना दिलेली होती. आणि त्यांना कबुली देताना तिने सांगितलेलं होतं की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. मग इकडे बिझनेसमन एजे जे आहे ते म्हणत असतं की काही झालं तरीही ती मुलगी कशी आहे आणि तिला ॲक्सेप्ट करणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पुढं होत असतात. त्याचबरोबर एजे म्हणत असतात, पण मी पडलोय ना तिच्या प्रेमात. कारण एजे हे तिच्या प्रेमात पडलेले असतात. त्यांना आठवतं अंतराकडे जाऊन ते बोललेले होते की अंतरा, तू मला का त्या मुलीशी लग्न करायला सांगते, आणि फक्त तू सांगितलंय म्हणून मी तिच्याशी लग्न करतोय. पण एजे आता म्हणत असतात की काहीही झालं तरीही आज मी तिच्या प्रेमात पडलेलो आहे. कारण त्यांना त्यांचं दुसरं मन सांगत असतं, अभिराम त्यांना सांगत असतो की परंतु तिला मात्र अंतराची जागा नकोच आहे, तिची स्वतःची जागा आहे. आणि त्यामुळंच ती तुझ्या बाबतीत तेवढं पॉझिटिव्ह झालेली आहे, तुझं मन जिंकू शकलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि एजेंना बिझनेसमॅन एजेचं मन म्हणत असतं की काहीही झालं तरीही ती तुझ्यासाठी परफेक्टच नाही. आणि इकडे एजे ठणकावून सांगत असतात, एजे म्हणत असतात की काहीही झालं तरी मी पडलोय तिच्या प्रेमात, कारण तिला तिची स्वतःची जागा हवी आहे, तिला अंतराची जागा नकोच आहे. तिने स्पष्ट सांगितलेलं आहे, तुमच्या मनातली तुमच्या हृदयातली अंतराची जागा मला नको आहे. कारण काहीही झालं तरीही अंतराची जागा ही अंतराची आहे, ती जागा मला नको आहे, असं तिला साथीने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर एजंटना आठवत असतं की लीलाबरोबर त्यांनी एकत्र केलेली पूजा, या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोरून जात असतात. त्याचबरोबर इकडे एजंटना याही गोष्टीची जाणीव होत असते की खरंच लीला चांगली आहे. आणि लीलासारखं मॅच्युरिटी कोणाच्यात नाही. कारण इतके दिवस मी ती खूप चाइल्डिश आहे असं समजत होतो, पण लीला एवढी मॅच्युअर व्यक्ती कोणीच नाही असं एजे म्हणू लागतात. इकडे दुर्गा मात्र उभी असते. दुर्गा म्हणत असते, शक्यच नाही. साधे एजंटना कॉफी कशी लागते ही गोष्टही तुला कळत नाही. आणि तू आम्हाला या घरात सासू हवी होती, पण ती मॅच्युअर सासू हवी होती, घर सांभाळणारी हवी होती, आम्हाला सगळ्यांना समजून घेणारी हवी होती, पण तू तशी नाहीस. हे लीलाला दुर्गा बोलत असते. दुर्गा म्हणत असते, मान्य एजंटना कॉफी कशी लागते हे मला माहिती नाही, पण आता मात्र एजंटना माझ्या हातची कॉफी आवडते, असं लीला ठणकावून सांगत असते. तेव्हा दुर्गा म्हणत असते, ते ॲडजस्ट करतायत. खरं तर त्यांना तुझ्या हातची कॉफी लागते असं थोडंच आहे, कारण तू अशी काय परफेक्ट नाही आहे कॉफी बनवण्यामध्ये. कारण एजे स्वतः इतके परफेक्ट आहेत ना,
तू त्यांच्यासाठी डिझर्व करतच नाही. लीला म्हणते मला माहिती आहे मी काय डिझर्व करते आणि काय नाही, कारण एजेंटचं माझ्यावरती प्रेम आहे आणि एक दिवस माझ्या प्रेमाची ताकद ते जिंकून दाखवणार आहे. एजे स्वतः मला बोलून दाखवतील. मान्य आहे मला, कारण एजेंटना एखादी गोष्ट आवडत नसली तरी ती त्यांना पटवून सांगून त्यांना ती ॲक्सेप्ट करायला कशी लावायची ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे, असं लीला ठणकावून सांगत असते. दुर्गा मात्र म्हणत असते की काही झालं तरीही आत्ता हिचं काही ऐकून घ्यायचं नाही, असं म्हणत दुर्गा तो कॉफीचा मग घेते आणि बेसिनमध्ये ओतून देते. लीलाला मात्र वाईट वाटत असतं. एवढ्या कष्टाने तिने ती कॉफी बनवलेली असते आणि दुर्गाने तो कॉफीचा मग ओतून दिलेला असतो. आणि दुर्गा म्हणत असते की ठीक आहे, जर माझ्या आयुष्यामध्ये गोंधळ घालणारं कोणी येणार असेल, माझ्या भावाच्या आयुष्यामध्ये वाटोळं करायला कोणतरी येणार असेल तर त्याला मी सोडणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला दोघांना जर एकत्र येऊ द्यायचं नसेल तर तेही मी करू शकते, असं ती बोलत असते. इतकं विचित्र वागणं हे दुर्गाचं चाललेलं असतं. दुर्गा मागचा पुढचा विचारच करत नाही की यामुळं काय होणार आहे. इकडे एजेंटबरोबर अद्भिरा आणि एजे, बिझनेसमॅन एजे अशी दोन मनं बोलत असतात. परंतु एजेंटने आता स्पष्ट सांगितलेलं असतं की हो, मी प्रेमात पडलेलो आहे तिच्या आणि मला ती हवी आहे. मान्य मला, मी दिलंय. मी कधी प्रेमात पडलो, मी कसा प्रेमात पडलो मला काही माहिती नाही आहे, पण माझ्या मनातली जागा मी दिली आहे तिला आणि ती तिने स्वतःहून जिंकली आहे. ती डिझर्व करते माझं प्रेम. आता मी तिच्यावर अन्याय नाही करू शकत, कारण ती डिझर्व करते प्रेम आणि तिला मी कधीच नाकारू शकत नाही, असं एजेंटचं मन बोलत असतं. आणि एजेंटचं मन त्यांना सांगत असतं की काही झालं तरीही लीला आता माझी आहे आणि मी लीलाच्या प्रेमात पडलेलो आहे. इकडे दुर्गा मात्र म्हणत असते की तुम्ही बहिणी दोघी कशा आहात ते मला चांगलंच माहिती आहे. माझ्या भावाचं आयुष्य वाचवण्यासाठी मला काही करायला लागलं तरी ते मी करणार आहे आणि माझ्या भावासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते, असं दुर्गा धमकावत असते. इकडे एजे लीलाच्या समोर उभे आहेत. इकडे एजे अंतराच्या फोटोच्या समोर उभे आहेत आणि बोलू लागलेले आहेत. ते म्हणतात की नाही माहिती मला अंतरा, मी कधी प्रेमात पडलो लीलाच्या, कधी पडलो, कुठे पडलो मला काहीच आठवत नाही आहे, पण मी मात्र लीलाच्या प्रेमात पडलेलो आहे. मला ती हवीशी आहे. मान्य, तिने मला जिंकून घेतलेलं आहे. तिने तिचं स्वतःचं अस्तित्व उभं केलेलं आहे. तिने स्वतःचं तिचं जे स्थान आहे ते माझ्या मनात निर्माण केलेलं आहे, कारण तिला मी सांगितलेलं होतं पण तिने त्यापुढे विचार केला आणि आज तिने जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी केलेलं आहे. मला आता तिच्याजवळ हे प्रेम व्यक्त करायचं आहे, पण मी तिला कसं सांगणार आहे, हे सगळं ते बोलत असतात. त्यांना वाईट वाटत असतं. अंतरा, मान्य मला तू माझ्यासाठी जे काही केलेलं आहे, पण मी आता लीलाच्या प्रेमात पडलो आहे. मला माहिती नाही आहे लीलाचं आणि माझं भविष्य काय असणार आहे, पण आत्ता मी खरंच प्रेमात पडलो आहे. इकडे लीला आलेली असते. लीला पाहत असते आणि लीलाचं असं म्हणणं असतं की एजे स्वतःशीच काय बोलतायत, म्हणजे हे अजून रागवलेले आहेत. लीलाला माहितीच नसतं. लीला दरवाजाच्या बाहेर उभी असते आणि लीला विचार करत असते. लीलाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही एजेंना आता कॉफी देणं गरजेचंच आहे, कारण त्या दुर्गाने टाकून दिल्यानंतरही मी एवढ्या कष्टाने ही कॉफी बनवलेली आहे, त्यामुळं ही कॉफी मी एजेंटना प्यायला देणारच आहे, असं म्हणत दुर्गा ती कॉफी घेऊन एजेंटकडे जाऊ लागते आणि मग एजेंटना ती कॉफी देते. दरवाजा वाजवते. सुरुवातीला एजे दरवाजा उघडत नाहीत, मग डोळे पुसतात, कारण त्यांचे अश्रू आता त्यांना दुसऱ्यांच्या समोर दाखवायचे नसतात, म्हणून त्यांनी ते केलेलं असतं. आणि एजे दरवाजा उघडतात तर दारात समोर लीला कॉफीचा मग घेऊन हजर झालेली असते. त्यावेळेस लीला एजेंना विचारते काय झालं. एजे म्हणत असतात की खरंच तू एवढं आणि सॉरी एवढं बोलत असतात. तेव्हा लीला म्हणत असते काय. तेव्हा एजे सांगतात की मला तुला सॉरी म्हणायचं होतं, कारण मी तुझ्या बाबतीत चुकीचा वागलेलो आहे, मी तुला असं वागवायला नको होतं, असं एजे लीलाला सांगू लागतात. एजे जेव्हा हे सगळं सांगत असतात तेव्हा मात्र लीलाला धक्का बसलेला असतो. लीला म्हणत असते म्हणजे. तेव्हा एजेंटचं म्हणणं असतं की मी तुला मगाशी बाहेर काढलं. तेव्हा लीला म्हणते की हो, तुम्ही मला हकललं. एजे म्हणतात की नाही, मी तुला हकललं नाही, मी तुला रिक्वेस्ट करून जायला सांगितलेलं. मग मी काय करू आता तुझ्यासाठी सांग, असं म्हटल्याबरोबर लीला म्हणते काहीतरी सॉलिड करा. एजे म्हणतात काय करू. बरं तुला सॉलिड हवं आहे ना, खास हवं आहे ना, मग तू काय कर, तू घराच्या बाहेर जा. लीला म्हणते आता मगाशी हकललं त्याची माफी मागण्यासाठी तुम्ही मला घराच्या बाहेर काढताय. एजे म्हणतात तुला जावं लागेल, तुझ्यासाठी काहीतरी सॉलिड हवं आहे ना. आणि मग आता एजेंनी लीलासाठी सरप्राईज प्लॅन केलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.